नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आता आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। मुंबई शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीमध्ये ठाकरेंचे दोन्ही शिलेदार हे विजयी झालेले आहेत। मुंबई पदवीधरमधून अनिल परबांचा विजय झालाय। मुंबई शिक्षक निवडणुकीमध्ये जमो अभ्यंकर हे विजयी झाले। नाशिक शिक्षक निवडणुकीमध्ये महायुतीचे किशोर दराडे विजयी झालेत। त्याची औपचारिक घोषणा होणं अजून बाकी आहे। कोकण पदवीधरमध्ये भाजपचे निरंजन डावखरे हे विजयी झालेले आहेत। तरी तीन दृश्य जे आहेत आपण या ठिकाणी पाहताय। मुंबई शिक्षक निवडणुकीमध्ये अभ्यंकर जे आहे ते विजयी झालेले आहेत। नाशिक शिक्षक निवडणुकीचा निकाल सुद्धा आज सकाळीच लागलेला आहे। शिंदेगडाचे किशोर दराडे यांचा विजय झालाय, तर भाजपचे निरंजन डावखरे हे कोकण पदवीधरमधून विजयी झालेले आहेत। ठाकरे गट 2, शिंदे गट आणि भाजपचा एका जागेवर विजय झालाय। मुंबई पदवीधरमधून अनिल परब यांचा विजय झालेला आहे। अनिल परबांकडून भाजपच्या किरण शेलारांचा पराभव करण्यात आला। परबांना 44,784 मतं, तर किरण शेलारांना 18,772 मतं मिळाली। मुंबई शिक्षक निवडणुकीमध्ये जमो अभ्यंकर विजयी झाले, त्यांना 4,083 मतं मिळाली। भाजपच्या शिवनाथ दराडे, अजित पवार गटाच्या शिवाजी नलावडेंचा त्यांनी पराभव केला। मुंबई पदवीधरमधून अनिल परब यांचा विजय झाला। परबांकडून भाजपच्या किरण शेलार यांचा पराभव जो आहे तो करण्यात आला। ही लढत नेमकी कशी होती? मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणूक, अनिल परब विरुद्ध किरण शेलार अशी लढत जी आहे ती पाहायला मिळाली होती। अनिल परब यांचा विजय झालेला आणि भाजपच्या किरण शेलार यांचा पराभव झाला। मुंबई शिक्षक मतदारसंघ निवडणूक कोणाकोणामध्ये लढत होती, तर जमो अभ्यंकर ठाकरे गटाकडून शिवनाथ दराडे, भाजपकडून सुभाष मोरे होते, त्याच्यानंतर शिवाजी शेंडगे होते, शिवाजी नलावडे होते। ही 5 जणांमध्ये लढत जी आहे ती पाहायला मिळालेली होती। मात्र जमो अभ्यंकर ठाकरे गटाचे ते विजयी झालेले आहेत। 2 ठिकाणी ठाकरे गटाचे उमेदवार जे आहेत ते विजयी झालेले आहेत आणि एक जागा भाजप आणि शिंदे गटाला मिळालेली आहे।